शिल्पी का लपवलंस तू माझ्यापासून सगळं? मी असं समजत होते की हे या जगातच नाहीयेत. एक सवाष्ण असून सुद्धा विधवेचं आयुष्य जगत होते मी. का केलंस असं तू शिल्पी? वहिनी प्लीज समजून घे, हे सगळं मी तुझ्यासाठी आणि आपल्या फॅमिलीच्या भल्यासाठी केलंय. मी जर तुला सांगितलं असतं की दादा जिवंत आहे तर तू गप्प बसली असतीस का माझ्यासारखी? अख्ख्या जगाला तू ओरडून ओरडून सांगितलं असतंस की बघा माझा नवरा जिवंत आहे. सगळ्यांना कळलं असतं. त्यानंतर तू जेलमध्ये गेली असतीस. सगळं मेसअप झालं असतं वहिनी, म्हणून मी तुला नाही सांगितलं. आई वडिलांचं काय झालं असतं, मुलींचं काय झालं असतं, या विचाराने मी तुला हे सगळं नाही सांगितलं. वहिनी प्लीज समजून घे मला. आणि मी हे सगळं एकटीने नाही केलं, दादाला हे सगळं सांगून केलंय मी. त्याला विचार हवं तर. मी अश्विनी, तुला कधी भेटतो, तुला कधी बघतो असं झालं होतं मला. मुलींना भेटायचं होतं, आई बाबांना भेटायचं होतं मला. पण जेव्हा जेव्हा केव्हा मला असं वाटायचं ना, तेव्हा तेव्हा मला शिल्पी समजवायची, आधार द्यायची. आणि तिची काय चूक आहे ग? तिकडे ती मला सांभाळत होती, इकडे तुम्हाला आधार देत होती. तिने जे काय केलं ते आपल्या फायद्यासाठी केलं. आणि अश्विनी, तिला माहित होतं तिचा दादा जिवंत आहे. हे लपवून ठेवणं तिच्यासाठी किती कठीण असेल याचा तरी विचार कर. आताही तिने माझ्यासाठी लपायला एक जागा अरेंज केली. का? आपल्या फायद्यासाठी. म्हणजे तुम्ही सगळ्यांना न भेटता जाणार होतात? वहिनी दुसरा काही ऑप्शनच नव्हता ग. तो आता या जगात नाहीये हे सांगण्यातच सगळ्यांचं घरच्यांचं भलं होतं. आणि ऑनेस्टली हे करणं माझ्यासाठी पण सोपं नव्हतं ग. खूप डिफिकल्ट होतं. तू विचार कर ना, तो जिवंत आहे आणि घरच्यांना येऊन सांगायचं नाही. मी काय सफर केलं असेल? तुला असं वाटत असेल की शिल्पी किती वाईट आहे, किती वाईट वागली आहे सगळ्यांशी. पण मी हे कुठल्याही वाईट इंटेन्शननी केलेलं नाहीये. मी हे आपल्या घरच्यांच्या भल्यासाठी केलंय. मे बी माझा पास्ट असा आहे ना, त्यामुळे कदाचित तू विश्वास नाही ठेवणार, पण यू हॅव टू ट्रस्ट मी आत्ता. कारण खरंच मी हे आपल्या सगळ्यांच्या चांगल्यासाठी केलंय. उद्या केस झाली असती तुझ्यावर, जेलमध्ये जायला लागलं असतं तुला. आई बाबांचं, तू, मयू, आमचं सगळ्यांचं काय झालं असतं? आपल्या सगळ्यांचा घरच्यांचा विचार करून मी हे केलं ग वहिनी. प्लीज ट्रस्ट. अश्विनी, शिल्पी अगदी बरोबर बोलते. तिचा काही दोष नाही यात. आमच्याकडे काहीच ऑप्शन नव्हतं दुसरं. ऑप्शन नव्हतं? जर आपली अशी भेट झाली नसती तर मला हे कळलंही नसतं की तुम्ही जिवंत आहात. कदाचित नसतं कळलं. तुम्हाला काय? विद्युतचा मेसेज आलाय, सगळे इकडे यायला निघालेत म्हणून. आत्ता? हो आत्ता. थांब तू दादा, है ना? भेट सगळ्यांना. नाही म्हणजे जसं आता वहिनीला भेटलास, तिला आनंद झाला, तसं आईला पण भेटणार आहे. तिलाही खूप आनंद होईल. नाही नको. सगळ्यांना भेटलो तर निघणं मुश्किल होईल माझं. मला जावं लागेल. अश्विनी, मी येतो. अहो असं काय करताय? निदान मुलीला तरी भेटून जा ना तुम्ही. शिल्पी बोलते ते बरोबर आहे. माझ्यामुळे सगळ्या फॅमिलीला त्रास होईल. कुठेही बातमी लीक झाली ना की मी जिवंत आहे तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल. त्या केकीला पैसे द्यायचे, त्या इन्शुरन्स वाल्यांना पैसे द्यायचे. एकदा का पैशांची सोय झाली अश्विनी की मी परत येईन नक्की. लांब जाण्याचं दुःख काय असतं ना, हे मी अनुभवलंय आणि आता परत नाही. मला तुम्ही समजून घ्या ना. मला सगळ्यांना ओरडून सांगायचे की तुम्ही जिवंत आहात म्हणून. का कळत नाहीये तुम्हाला? अश्विनी, नक्की सांगू आपण, ओरडून ओरडून सांगू, पण आता नाही. एकदा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊ दे. थोडे दिवसांचा प्रश्न आहे अश्विनी. प्लीज कर सोस. शिल्पी, सगळ्यांची काळजी घे. हो दादा. आणि अश्विनीला एकटं पडू देऊ नकोस.
हे बघ अश्विनी, मला तुला कुठल्याही संकटात टाकायचं नाहीये. अहो, निदान मला सांगा तरी तुम्ही कुठे जाणार आहात? आता ती गाडी तर सुटली, तोपर्यंत नवीन सोय होत नाही तोपर्यंत मी ऑफिसमध्येच लागतो. दुसरा पर्याय नाही माझ्याकडे. अश्विनी, काळजी घे. वहिनी, दादा जिवंत आहे हे आपल्याला जरी माहिती असलं तरी इतर कोणालाही माहिती नाहीये आणि आता आपल्याला कोणाला ते सांगताही येणार नाहीये. So, तू शिल्पी, मला कळतंय तुला काय म्हणायचं. यांच्या भल्यासाठी आणि कुटुंबाच्या भल्यासाठी मला हे नाटक करावंच लागेल शिल्पी. पण एक सांगू का, हे सगळं करणं खूप कठीण आहे ग. वहिनी, मी समजू शकते. दादा जिवंत आहे हे मला माहित होतं आणि मला घरच्यांना सांगता येत नव्हतं, तुला सांगता येत नव्हतं. तेव्हा मी एक्झॅक्टली हेच फील केलंय. सो तुला आता काय वाटतंय ते मला कळू शकतं. बरं एनिवे, आपण काय बोलत बसलोय, तू जा चेंज कर. शिल्पी ऐक ना, मग अशी हे तसंही घाईघाईत गेले आणि मला बी सुचलंच नाही. ते आता एकटे असतील ना ग, त्यांना काही गोष्टी नेऊन द्यायच्या. मी आत्ता आणि लगेच देऊन येते. हा नाही अगं नाही, तुला नाही जाता येणार असं. आई बघितलीस ना कशी चिडचिड करतीये. हे बघ, मी तिला आत्ता कंट्रोल केलं, परत परत असं नाही कंट्रोल करता येणार मला. तू एक काम कर, तुला जे काही द्यायचंय तू माझ्याकडे दे, मी त्याला देते. हा ठीक आहे. तू आवर, आता आई परत चिडचिड करेल. हो. वहिनी, इथून पुढे मला हेच तर करायचंय. तुझ्या समोर वागताना तुझी बाजू घेणार मी आणि आई समोर वागताना तिची बाजू घेणार. आता हळूहळू तुझी सगळी माणसं माझ्या बाजूने वळवून तुला कशी एकटी पाडते ते बघ तू. तू आवर, मी आले. हा आजवर या कुटुंबासाठी, माझ्या माणसांच्या आनंदासाठी अनेक गोष्टी केल्या आणि हे नाटक तर मला काहीच दिवस करायचं. एकदा का सगळं नॉर्मल झालं की मला ताठ मानेनं हे सवाष्ण रूप भिरवता येईल. हाय, हा? काही झालंय का ग? का ग, असं का विचारतेस? तू मला अशी अचानक खूप शांत आणि समाधानी वाटतेस. अगं मग चांगलंच आहे की. ऑफकोर्स चांगलंय, पण म्हणजे सडन चेंज झालाय म्हणजे असं काहीतरी घडलं असेल ना. नाही अगं, काहीच घडलं नाहीये. म्हणजे काय माहित नाही, पण मला ना असं आतून खूप असं वाटतं की सगळं नीट होणार आहे. खूप पॉझिटिव्ह वाटतंय, मी सगळं छान होणार आहे. मला खूप चांगलं वाटतंय की तुला पॉझिटिव्ह वाटतंय आणि तुला समाधान वाटतंय. आई, मला एकच सांगायचंय की तू मग अशी तशी थोडी विचित्र वागलीस ना, तशी नको ना वागूस प्लीज. हाय, मी बाबांना गमवलंय ग ऑलरेडी. मला तुला गमवायचं नाहीये. मला ना माझी आई पूर्वीसारखी, जी मला सपोर्ट करायची, माझी सपोर्ट सिस्टीम होती, तशी हवी आहे. वेडी आहेस का ग? तसं काही विचार करू नकोस आणि तसं काहीही होणार नाहीये, कळलं? चल, अंथरुणं घालायची आहेत मला.